चालू करा सर. ठीक आहे. हा, तर आपण विग्रह, सामासिक शब्द आणि समास पाहत होतो. विग्रह म्हणजे समास शब्दांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात. जसं की आता आपण बघितलं, चंद्राचा उदय हा विग्रह केला आपण, जे फोड केली त्या एका शब्दाची 2-3 शब्दामध्ये जे काय असेल ते. आणि सामासिक शब्द म्हणजे काय, हे फोड केलेले शब्द एकत्र करणे, ते शब्द जोडणे, त्याला म्हणायचं सामासिक शब्द. ठीक आहे. फोड केलेले शब्द एकत्रित जोडणे, फोड फोड केलेले शब्द एकत्रित जोडण्याच्या पद्धतीला म्हणायचं सामासिक शब्द. ठीक आहे. सामासिक शब्द काय आणि समास काय, समासाची व्याख्या पण जवळपास तीच आहे. काय, शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात, ते आपण लिहून घेतलं. ओके. उदाहरणात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपण म्हटलं, परत एक दुसरं उदाहरण घेतलं की वनातील भोजन, हे झाला विग्रह. आणि वनभोजन, वनभोजन जे आपण मुलांना घेऊन करतो ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, वनभोजन हा झाला सामासिक शब्द. येते लक्षात? समास आपण पूर्ण संपवणार आहोत. समास काही मोठा घटक आहे, पण काही कन्सेप्ट आहेत, फक्त त्या समजून घ्यायच्यात. बरं, तर समासाची अशी मोठी व्याख्या काही करून घेण्यात अर्थ नाही आहे. ओके. समासाचे प्रकार फक्त इथे लिहा. समासाचे 4 प्रकार आहेत मुख्य, आणि ते 4 प्रकार छान पद्धतीने आपण घेऊया. पहिला प्रकार आहे, आता हे प्रकार कसे पडतात, तर या समासामध्ये कोणत्या शब्दाला किती महत्त्व आहे. पहिल्या शब्दाला जास्त महत्त्व आहे का पदाला म्हणजे शब्दाला, पहिल्या पदाला जर जास्त महत्त्व असेल तर पहिल्या प्रकारचा समासाचा तो पहिला प्रकार. जर दुसऱ्या पदाला महत्त्व जास्त असेल तर दुसऱ्या प्रकारचा समास. तिसऱ्या पदाला किंवा दोन्ही पदाला जर जास्त महत्त्व असेल तर तो तिसरा प्रकार. कोणकोणते प्रकार आहे ते बघू आपण. एक पहिला प्रकार आहे अवयीभाव समास. अवयीभाव समास, अवयीभाव समास. या अवयीभाव नावामध्येच आहे की ते अव्यय आहे. अव्यय आहे म्हणजेच कोणता अव्यय आहे, तर क्रियाविशेषण अव्यय आहे. क्रियाविशेषण अव्यय आहे ते. आता आपण क्रियाविशेषण शिकून हे शिकलं असतं तर आपल्याला लक्षात आलं असतं लगेच. ठीक आहे. असो, त्यानंतर इथं बघा, हा दुसरा जो समास आहे, दुसरा समासाचा प्रकार, तर तो आहे कोणता आहे, तत्पुरुष. तत्पुरुष, तत्पुरुष समासाचे एक 7-8 प्रकार आहेत. त्या प्रकारावर इथं प्रश्न जास्त येतात, कारण हा अवयभाव समास सोपा आहे, तत्पुरुष समास थोडा अवघड आहे, म्हणून तिथं प्रश्न येण्याची शक्यता थोडी जास्त असते. सोपा प्रश्न जर आला तर बहुविरीही आणि द्वंद्व किंवा अवयभाववरील, पण अवघड जर प्रश्न टाकायचा असेल त्यांना तर तत्पुरुष समासावर टाकतात ते जास्तीत जास्त. दुसरा, आता तिसरा प्रकार आहे समासाचा द्वंद्व समास. कोणता, द्वंद्व, द्वंद्व. ओके. आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही. बहुव्रीही हा शब्द संस्कृत शब्द आहे, आणि या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो बहुव्रीही म्हणजे शेतकरी. ठीक आहे. आणि हा जर बहुव्रीही शब्द जर घेतला तर याचा अर्थ होतो, हे विशेषण आहे. बहुव्रीही काय आहे, विशेषण आहे. आणि बहुव्रीही म्हणजे बहु म्हणजे जास्त, व्रीही म्हणजे धान्य, ज्याच्याकडे जास्त धान्य आहे असा म्हणजे तो शेतकरीच असतो. दुसरं आपल्या घरात काही जास्त धान्य राहत नाही, महिन्यापुरतं लईत लई 2 महिन्यापुरतं, लईत लई 3 महिन्यापुरतं आपण आणून ठेवतो. पण शेतकऱ्यांकडे 1-1, 2-2 वर्षाचं धान्य पडलेलं असतं, म्हणून त्यांना बहुव्रीही असं म्हणतात. ओके. तर बघा, आता हा पहिला प्रकार जो आहे अवयीभाव समास, पहिला प्रकार कोणता आहे, अवयीभाव समास. तर त्या अवयीभाव समासा आता ओळखायचा कसं, तर या समासाचं पहिलं पद महत्वाचं असतं. तर पहिलं पद महत्वाचं असते म्हणजे काय असते, जर मी म्हणलं
आजन्म, आजन्म हा हे एक उदाहरण आहे त्याचं. आजन्म, तर याच्यामध्ये हे विग्रह केला आपण की जन्मापासून, ठीक आहे, जन्मापासून हा त्याचा विग्रह होतो. तर हे जन्म हा जो शब्द आहे हे महत्वाचा आहे. ते जन्माच्या आधीपासून का जन्मानंतर, तर हे याच्यामध्ये महत्वाचा शब्द कोणता आहे तर जन्मापासून. म्हणून प्रथम पद महत्वाचं आहे. हे प्रथम पद आहे, हे प्रथम पद पहिलं पद आहे, हे महत्वाचं आहे. म्हणून याला अव्ययीभाव समास म्हणतात किंवा क्रियाविशेषण समास म्हणतात, क्रियाविशेषण अव्यय समास म्हणतात, किंवा याला आणखी एक नाव आहे प्रथम पद समास असं देखील म्हणतात. प्रथम पद नाव जर आलंच तर आलं, येणार नाही शक्यतो, प्रथम पद समास असंही म्हणतात. प्रथम पद प्रधान समास, येते का लक्षात? प्रथम पद समास असं म्हणतात. अव्ययीभाव किंवा क्रियाविशेषण समास का म्हणतात? कारण हा जो दुसरा शब्द आहे तर तो शब्द क्रियाविशेषण आहे. कळलं का होय? याची आपण भरपूर अशी 2-3 उदाहरणं घेऊया आणि मग पुढे जाऊया. कळलं का? मला म्हणजे मेसेज येत नाहीत कसं काय? तुम्ही लाईक करताय का, देताय का, तुमची थंब देताय का? सर थोडं सुरुवातीचं गेलंय बरं का माझं. ठीक आहे ना मॅम, काही हीच सुरुवात आहे मॅम, हीच सुरुवात आहे. ओके. ते काही सांगत होते तुम्ही समास ते चाललं होतं ना. नाही, समास म्हणजे काय ते झालं, सुरुवात हीच आहे. समास म्हणजे काय ते सांगितलं मी तुम्हाला. समास सांगितलं ते आणि विग्रह सांगितलं, बाकी काही नाही सांगितलं. ओके, विग्रह म्हणजे फोड करणे वगैरे एवढं सांगितलं. ओके, आणि त्याची थोडी प्रस्तावना केली की समास काय असतो, समासाचं कुठून आला शब्द वगैरे वगैरे असो, ते काही कामाचं नाही तेवढं. हां, आता हे सरांनी जे शब्द प्रश्न टाकले तर हे जे टाकले समजा आता उदाहरणार्थ की अनेक उदाहरण आपण घेऊ शकतो इथे. फक्त अव्ययीभाव समास म्हणजे काय समजलं का मला सांगा, फक्त पटकन सांगा लाईक करून. अव्ययीभाव समास म्हणजे काय समजलं का, पटकन सांगा लाईक करून. परत एकदा सांगा ना, मी उशिरा जॉईन झाले. परत एकदा सांगा सर प्लीज. कोण कोण उशिरा जॉईन झाले सांगा बरं. मी झाले नाही, जॉईन झाले होते पण ते ऍपवर झाले होते ना, तिथे प्रॉब्लेम आल्यामुळे इकडे हे कळलंच नाही. किती प्रॉब्लेम आल्यामुळे किती कळलंच नाही. हे आता बघितलं सर. ठीक आहे, बरं ठीक आहे. मला सांगा कुणाकुणाला समजलंय? जे समजलं नाही ते ठीक आहे, जे समजलं त्यांनी लाईक करा, पटकन लाईक करा. हां, बघा इकडे आपण अव्ययीभाव समास शिकतोय. आपण नाम शिकत असताना सांगितलं तुम्हाला की सवय आणि अव्यय अशा शब्दांच्या 2 जातीचे प्रकार आहेत. सवय म्हणजे हे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद, अव्यय म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत नाहीत ते. हा अव्ययीभाव समास आहे, कारण याच्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असते आणि दुसरं पद हे अव्यय असते, आणि ते पण कोणतं अव्यय असते तर क्रियाविशेषण अव्यय असते. ठीक आहे, आणि या समासामधलं पहिलं पद प्रधान असते, महत्त्वाचं असते. ठीक आहे, ह्या पासूनला काहीच महत्त्व नाही आहे. इथं जन्माला महत्त्व आहे, जन्म हा पहिलं पद आहे, आणि म्हणून या समासाला प्रथम पद प्रधान समास असंही म्हणतात. बस एवढंच मी सांगितलंय. आलं का लक्षात? एवढं आलंय का लक्षात? याची व्याख्या द्यायची आवश्यकता आहे का? नाही सर, हो सर, समजलं. आता याची पूर्ण व्याख्या लिहून द्यायची काही गरज नाही. आता फक्त उदाहरणं घ्या लिहून. तुम्हाला इथं त्यानंतर घ्या यथाशक्ती. शक्तीप्रमाणे पहिलं पद महत्वाचं आहे. प्रतिदिन, ठीक आहे. त्यानंतर प्रतिक्षण किंवा प्रतिक्षण, ठीक आहे. दररोज, दररोज, हर हमेश, हे जे शब्द आहेत हर हमेश,
हर हमेश हे जे शब्द आहेत तर हे फारसी उपसर्गवाले शब्द आहेत. हे आपण उपसर्ग शिकलेलो आहेत. बिनधोक हे अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. हे अव्ययीभाव समास एकदम सोपा आहे. आता उदाहरणार्थ आणखीन आपण जे अभ्यस्त शब्द शिकले ना, अभ्यस्त शब्द जे शिकले आपण, उदाहरणार्थ गावोगावी, हां, त्यानंतर जागोजागी किंवा जागोजाग किंवा गल्लोगल्ली, घरोघर, हे जे शब्द आहेत तर हे मराठीमधील अव्यय आहेत. मराठीमधील अव्यय समासाची उदाहरणं आहेत. मी काय म्हणलं लक्षात आलं का? मराठीमधील अव्यय समासाची उदाहरणं आहेत, मराठीतील उदाहरणं आहेत. मग सर हे कोणते आहेत? तर हे शक्यतो हे संस्कृतमधले आहेत किंवा फारसी आणि अरबी भाषेतले जे काही उपसर्ग आहेत ते लागून आलेले आहेत. कळलं का एवढं? बरं, अव्ययीभाव समास समजला. अव्ययीभाव समासाची काही उदाहरण म्हणजे प्रकार काही नाही आहेत. ठीक आहे. तर तत्पुरुष समास घेण्याच्या आधी आपण घेऊया डायरेक्ट द्वंद्व समास. तत्पुरुष समास एवढंच लक्षात ठेवा. हा बोला सर. हॅलो. हा बोला सर. हा, तुम्ही अव्ययीभावाचे 2 उदाहरण दिले, गावोगावी, दररोज. मग याच्यामध्ये दुसरा शब्द महत्वाचा आहे सर, दररोज, गावोगावी, घरोघरी. मग हे दुसरा शब्द महत्वाचा आहे. तुम्ही काय म्हटले, दुसरा शब्द महत्वाचा नसतो. दुसरा शब्द महत्वाचा जर असेल तर ते तत्पुरुष समास सर. ओके. मग तुम्ही घरोघरी उदाहरण अव्ययीभाव आहे का तत्पुरुष आहे? अव्ययीभाव. पण मग दुसरा शब्द आला ना त्याच्यात महत्वाचा, मग परीक्षेत कसं काय ओळखायचं आम्ही? परीक्षेत तुम्हाला कन्फ्यूज करणार येणार नाही. ठीक आहे. आणि तरी पण मग घरोघरी आला तर काय लिहायचं? घरोघरी अव्ययीभाव समास. घरोघरी आलं तर त्याचा प्रत्येक घरी असा अर्थ काढावा लागतो सर त्याचा. मग घरी हा शब्द महत्वाचा आला ना दुसरा. घरी गावोगावी, गाव शब्द महत्वाचा आला ना. सर तुम्ही जे शब्द सांगितले ना त्याची फोड ओरली सांगा ना. सर झालं का तुमचं प्रॉब्लेम? पासून आहे ना सर, एकच उदाहरण कळलं आम्हाला. जन्मापासून ठीक आहे बा, पासून शब्द महत्वाचा नाही. पण तुम्ही नंतर जे उदाहरण दिले ते सगळे दुसरे शब्दच महत्वाचे होते त्याच्यात. कोणते? तुम्ही आता जे उदाहरण दिले ना, गावोगावी, घरोघरी, अजून बरेच उदाहरण दिले ना, त्याच्यात मध्ये अव्ययीभावाची जी संकल्पना सांगितली ती स्पष्ट नाही झाली का? ठीक आहे, परत सांगू? हो सांगा ना. ओके. अव्ययीभाव ओळखता आलं पाहिजे. अचूक असं काही ट्रिक आहे का त्याला? ट्रिक एकच आहे सर, मी जे सांगितली तीच, आणि ती ट्रिक एकदम सोपी आहे. सर मला वाटतं अव्ययीभाव समास म्हणजे ज्या शब्दाच्या आधी उपसर्ग काहीतरी लागलेला असतो तो समास अव्ययीभाव असतो. नाही, तसं काही नाही आहे. आता आहे का आणखी कुणाचा आहे का प्रॉब्लेम? सांगा मला, एकदाच विचारा. आणखीन सर केसर मॅडमचा एक झाला आणि सरांचा एक झाला. सर आणखी कोणाचा आहे का प्रॉब्लेम सांगा. मी इथं थांबतो, आणखी 5-2 मिनिट याच्यावर घेतो. बस अर्धा तास घेऊ शकतो याच्यावर, पण आपल्याला पुढचा महत्त्वाचे समास घ्यायचे. सरांनी क्वेश्चन केला, आपण तिथे देऊ वेळ. सांगा, आहे का कोणाचा आणखी आहे तो विषय आहे का? बघा आता इकडं. हा बघा इकडे बघा ना. अव्ययीभाव समास हे आपण पाहत आहोत. अव्ययीभाव तुम्हाला पहिल्यांदा हे समजण्याच्या आधी तुम्हाला अव्यय म्हणजे काय हे समजावं लागतं. ओके. आता आपण हा महत्त्वाचा टॉपिक होता म्हणून डायरेक्ट आपण उडी मारली. शक्यतो मी तशी उडी मारत नाही, पण हे मला असं वाटलं की बाबा हे आता तिथं रेकॉर्ड राहत आहेत लॅबमध्ये, आणि म्हणून हे घेऊन ठेवू, नंतर हे बघत राहतील म्हणून आपण घेतलं. मी तर कसं कधी पण क्रमानंच घेत असतो. ठीक आहे. आता ते आपलं त्याच्या पुढं काय होतं, नाम झालं, सर्वनाम विशेषण, ते शब्दांच्या जाती होत्या, हे कळलं. ठीक आहे. ज्याला अव्ययीभाव समास किंवा अव्यय ज्याला कळलं त्या शब्दामध्ये अव्यय असते. इथून पुढचे जे काही तुमचे प्रकार येणार आहेत त्याच्यामध्ये अव्यय येत नाही. त्याच्यामध्ये शक्यतो येतं विशेषण, त्याच्यामध्ये येतं नाम. अलग लक्षात. अव्यय म्हणजे काय? क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियाविशेषण अव्यय असं सांगतं की तुमचं स्थान, तुमची जागा, हे क्रियाविशेषण अव्यय सांगतं. किंवा
क्रिया कशी झाली ते सांगतं. किंवा आता जसं आपण बघितलं जन्मापासून, त्याचप्रमाणे हे जे आता मॅडम म्हणल्या तेही बरोबर आहे. उपसर्ग जे आहेत त्याच्या मागे उपसर्ग लागतात. ठीक आहे, काय हरकत नाही. फोड केल्यानंतर जो पहिला शब्द महत्वाचा असतो तो, ठीक आहे. मी आता म्हटलं की अजन्म, ते जन्मापासून म्हटलं, येते का लक्षात? अजन्म म्हटलं, जन्मापासून म्हटलं, तर जन्म हा शब्द महत्वाचा आहे. आता सरांना म्हणायचे की गावोगावी, आता याची फोड करा, गावोगावी, प्रत्येक गावी, झाली फोड याची सर? मग मला सांगा हे प्रत्येक शब्द काय आहे? हा अव्यय आहे. हा काय आहे? अव्यय आहे. आणि ह्याच्यातला महत्वाचा शब्द काय आहे? गाव, गावी. आता तुम्ही म्हणाल सर हा शब्द पुढे गेला, येते का लक्षात? सांगा, येते का नाही लक्षात? सांगा. घरोघरी कसं येईल सर? प्रत्येक घरी. पण मग परीक्षेत कमी वेळेत कसं काय अचूक करायचा? परीक्षेत अचूक आता मी पण काढणारच आहे, मी पण परीक्षा देणार आहे. येते का लक्षात? तुम्हाला आणखीन समजलं नाही का? खरं सांगा. तुम्हाला अव्यय अव्यय माहिती आहे का सर? अव्यय आहेत का? घेऊ का मी अव्यय? घेऊ का? तर याचे आम्हाला प्रत्येक समासासाठी एक उदाहरणाचं काहीतरी द्या, पीडीएफ वगैरे, मग आम्ही नाही पीडीएफ, फरक काय? नाही ऐका ना तुम्ही, मी इथं तुमचं क्लिअर झाल्याशिवाय मी पीडीएफ वगैरे तर देतच नाही. ते इथंच तुमचं क्लिअर व्हावं लागेल ते. आणि तुम्ही सगळा समाज झाल्याच्या नंतर हा क्वेश्चन विचारायला पाहिजे होता की सर इथं कसं काय, मला प्रश्न इथं कसं येईल ते. तसे तुमचे कन्फ्यूज करणारे पर्याय येतच नाहीत. एक समास, एक शब्द अनेक ठिकाणी चालतो, पण तो तसा देत नाहीत ते. चालेल, कंटिन्यू करा सर. ओके. तुम्हाला कन्फ्यूज होणार आता असे भरपूर शब्द ते तसे देत नाहीत. शक्यतो असे स्पष्ट उत्तर असतील तेच देतात ते. ओके सर, जर अव्यय घ्यायचे राहिले असतील तर ते आधी घेतले तर लिंक लागेल क्लिअर. अव्यय असणारा समासामध्ये हा एकमेव आहे. ओके. समासाचे 4 प्रकारामध्ये आपण तत्पुरुष समास घेण्याच्या अगोदर द्वंद्व समास घेऊ, कारण तत्पुरुष समासाचे आपल्याला 7 प्रकार घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित घ्यायचे आहेत, ते महत्वाचे आहेत. द्वंद्व समास घेऊ आपण आता. बघा हे द्वंद्व समास, द्वंद्व, आता तुम्हाला इथं मी सांगितलं की पहिलं पद, प्रथम पद महत्वाचं असते. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असते. ठीक आहे. उदाहरणार्थ जर मी तुम्हाला सांगतो म्हणलं एखादं तत्पुरुष समासाचं उदाहरण, ते पुढे जाण्याच्या आधी, की तोंडपाठ हा शब्द आहे, तोंडपाठ, याचा विग्रह केल्याच्या नंतर तोंडाने पाठ असा त्याचा विग्रह होतो. आणि या ठिकाणी तोंडाने हा शब्द महत्वाचा नाहीये, पाठ हा शब्द महत्वाचा आहे. कसं पाठ केला हे महत्वाचं आहे. नुसती ट्रिकनं जर तुम्ही काही उत्तर काढतो म्हणलं ना प्रत्येक, नाही जमणार. कन्सेप्ट थोडी समजून घ्यावं लागेल, त्या शब्दाचा अर्थही समजून घ्यावा लागेल आपल्याला. तेवढंच वाचनही पाहिजे आपल्याला. ओके. तर तोंडपाठ, याच्यामध्ये पाठ हा शब्द काय आहे? महत्वाचा आहे. आणि म्हणून दुसरं पद महत्वाचं असेल तर हा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. आता हा समास किंवा हा शब्द ह्याच्यामध्ये पण येऊ शकतो, बहुविरीमध्ये पण येऊ शकतो. तुम्हाला ती बहुविरी शिकवत असताना लक्षात येईल तुमच्या, आणि त्याची तुमची कन्सेप्ट क्लिअर करून देतो. तुम्हाला त्याच्यामध्ये काय फरक आहे हेही सांगून देतो. जस्ट पॅशन, थोडं थांबा, ऐका थोडं. ओके. आता द्वंद्व समास बघा. द्वंद्व समासमध्ये काय सांगितलं? इथं पहिलं पद महत्वाचं, इथं दुसरं पद महत्वाचं, इथं 1 आणि 2 दोन्ही पदं महत्वाची आहेत. दोन्ही पदं महत्वाची आहेत. कोणत्यामध्ये? द्वंद्व समासामध्ये. तुम्हाला याचं जर हेच पाहिजे असेल, याची व्याख्याच पाहिजे असेल द्वंद्व समासाची, तर आपण अशी म्हणू शकतो की ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्वाची
किंवा प्रधान असतात तो द्वंद्व समास. आता इथं क्रियाविशेषण अव्यय आहे अव्ययभाव समासामध्ये, आणि इथे मात्र तुम्हाला उभयान्वयी अव्यय, ठीक आहे. उभयान्वयी अव्ययमध्ये जे काही असतात, काय असतात, व असतं. हे समुच्चयबद्धक उभयान्वयी जे अव्यय असेल तर व, आणि असे, किंवा, वा, असे हे शब्द मध्ये टाकावं लागतात. मध्ये ते त्या शब्दांची फोड करताना टाकावं लागतात. या शब्दांचा विग्रह करताना टाकावं लागतं. या सामासिक शब्दांचा विग्रह करताना टाकावे लागतात. उदाहरणार्थ जर मी म्हटलं की पाप पुण्य, आता इथं पापही महत्वाचं आहे आणि पुण्यही महत्वाचं आहे. मग मी म्हणू शकतो याला की पाप पप्पू नाही, पाप किंवा पुण्य, पाप किंवा पुण्य. आता पुण्य किंवा का टाकायचा, कारण हे विरुद्धार्थी शब्द आहेत, पाप पुण्य, म्हणून किंवा टाकायचं. मी म्हणलं आई वडील का हे विरुद्धार्थी शब्द आहेत का, नाही आहेत, म्हणून इथं काय टाकायचं, आई व म्हणा किंवा आणि म्हणा वडील. कळलं का? आणि याच्यावरूनच द्वंद्व समासाचाच प्रकार आहे का उभयान्वयी अव्यय? द्वंद्व समासाचा प्रकार. उभयान्वयी अव्यय हे वेगळं, हे उदाहरण समजून देण्यासाठी दिलं मॅम. ओके सर. एक मिनिट. शब्दाच्या आठ जातीमधली एक उभयान्वयी अव्यय जाते. बघा इकडे लक्ष द्या. हे बघा, आपण द्वंद्व समास शिकत आहोत, आणि या द्वंद्व समासामध्ये हे समास समजून देत असताना मी तुम्हाला सांगितलं की उभयान्वयी अव्ययामध्ये जे काही शब्द आहेत, ठीक आहे, जे काही समुच्चय बोधक उभयान्वयी वगैरे प्रकार आहेत, त्यातला ते उपयोग करतात कशासाठी, विग्रह करताना. ठीक आहे. आता ह्या द्वंद्व समासाचे परत 3 प्रकार आहेत. ते सोपे प्रकार आहेत. ते प्रकार 3 मात्र तुम्ही ते लिहून घ्या. द्वंद्व समासाचे प्रकार. द्वंद्व समास म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल. आता हे पुढे आणखी कळेल तुम्हाला, हेचे आपण प्रकार सांगितल्यानंतर. पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास. ओके. ह्या इतरेतर द्वंद्व समासामध्ये काय होतं, तर समासाची फोड करताना, विग्रह करताना व आणि या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो. तुम्हाला वाटलं हे उभयान्वयी अव्यय माहीत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर हे नाही लिहिलं तरी चालते. व आणि या शब्दांचा वापर होतो. ओके, वापर होतो. कळलं? उदाहरणार्थ आहे याचं उदाहरणार्थ आपण असं सांगू शकतो. आता मी एक सांगितलं बघा, राम लक्ष्मण. मग इथं काय लिहिणार आपण, राम आणि म्हणा किंवा व म्हणा. राम आणि म्हणतो आपण शक्यतो, राम आणि लक्ष्मण हे दोघे तितकेच महत्वाचे आहे की नाही, तितकेच प्रधान आहेत. दुसरं आई वडील. इथं काय येईल, आई आणि वडील. समजत आहे का? असे आपण भरपूर शब्द घेऊ शकतो. विटी दांडू. 3 विटी दांडू. याला विटी आणि दांडू. विटी नसेल तर आपण विटी दांडू खेळू शकत नाही. दांडू नसेल तर आपण विटी दांडू खेळू शकत नाही. असे अनेक उदाहरण आपल्याला देता येईल. इतरेतर द्वंद्व समास समजला का? कल्पना मॅम समजलं का? येस सर.
2 नंबरचा समास, 2 नंबरचा म्हणजे याच्यातला 2 नंबरचा, हा याच्यातला 2 नंबरचा द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार, द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व समास. तर वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये काय होतं, ते त्या समासिक शब्दांचा विग्रह करताना वा किंवा, ठीक आहे, या उभयनवी अव्ययांचा उपयोग केला जातो. वा किंवा यांचा वापर केला जातो. यांचा वापर कधी, यांचा वापर शब्दांचा विग्रह करताना, विग्रह करताना. उदाहरणार्थ एकदम सोपं आहे म्हणून मी पहिल्यांदा घेतलं हे. उदाहरणार्थ ते पण सोपंच आहे, काही अवघड नाही, फक्त मेंटॅलिटी व्हायची की मला समजणार आहे, मला समजणारच नाहीये, किंवा मी सरांच्या चुकाच काढणार आहे, सरांना किती येणार हे चेकच करणार आहे. जर असं तुम्ही ठरवत असाल तर मग वेळही जाणार आहे आणि तुम्हाला समजणारही नाही, मी सांगून ठेवतो 100%. कारण समजलं नाही जर मला तुम्हाला वाटलं तर मी लई मग त्याच्यामध्ये खोलात जात राहतो, खूप खोलात जातो मग मी. ठीक आहे. त्यानंतर काय, हा याचं उदाहरण घेतोय ना आपण. तर याचं उदाहरण आपण घेतो की एक आता दिलं होतं मला जस्ट, पाप पुण्य. पाप किंवा पुण्य. एकतर आपण पाप करू नाहीतर पुण्य करू, दोन्ही तर होणार नाही. धर्म, धर्माधर्म याची कशी फोड होते, धर्म वा अधर्म. धर्म म्हणजे कर्तव्य, अधर्म म्हणजे कर्तव्यापासून दूर. न्याय अन्याय, न्याय न्याय याचं कसं, न्याय किंवा अन्याय. तर न्याय असेल नाहीतर अन्याय असेल. बरे वाईट, बरे वाईट, बरे किंवा वाईट. ठीक आहे. 3 4 3 4 असे अनेक शब्द आपण घेऊ शकतो. 3 किंवा 4, 3 किंवा 4. समजे क्या, वैकल्पिक समजलं का सगळ्यांना सांगा, वैकल्पिक समजलं का. आता तो उदाहरण जर आलं बंधू भगिनींनो तर तुम्हाला त्याची फोड करता आली पाहिजे बरं का. ते तुम्हाला कळलं पाहिजे बाबा ह्याच्यात हे दोघंही महत्त्वाचे आहेत, ह्याचे म्हणजे विरुद्धार्थाचे आहेत, हां काही समानार्थाचे आहेत, हे कळलं पाहिजे. हां ते जर नसेल कळलं तर मग ते उदाहरण ते काही आपल्याला येणार नाही. ठीक आहे. तर याच्यातला तिसरा प्रकार आहे समाहार, समाहार द्वंद्व, समाहार द्वंद्व समास. तर समाहार द्वंद्व समास जो आहे, तर समाहार या शब्दाचा अर्थच असा होतो की, समाहार या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे का, आणखीन त्याच्यामध्ये वाढ करणे. समाहार म्हणजे काय करणे, समावेश करणे, आणखीन समावेश करणे असा त्याचा अर्थ होतो. समाहार या शब्दाचा अर्थ होतो समावेश करणे, जास्तीचं काहीतरी समावेश करणे. प्लीज माईक बंद करा, प्लीज प्लीज, कोणाचा तरी माईक चालू आहे. हा समावेश, समाहार म्हणजे वाढवणे, त्याचा समावेश करणे, त्याचा अधिकचं टाकणे. मग ह्या समाहार समासामध्ये काय असतं बघा, विग्रह करताना, सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याच्यामध्ये जास्तीचे शब्द टाकले जातात. उदाहरणार्थ जर मी म्हटलं चहा पाणी, मी इथं चहा किंवा पाणी नाही म्हणत, शक्यतो काय म्हणतो, चहा पाणी वगैरे म्हणतो ना, चहा पाणी घेऊ चला, म्हणजे नुसतं काय चहाच पाणी का, त्याच्यासोबत सुपारी घेतो, आणखी काय काय घेतो पुढे, बरोबर ना. चहा पाणी वगैरे, हे वगैरे वगैरे अलग लक्षात. म्हणजे प्लस पुढे काय काय म्हणायचे, सुपारी म्हणायची आहे, हां भाजीपाला, हां
भाजीपाला. भाजीपाला, एकदम बरोबर, मॅडमने सांगितलं. मॅडमचं सांगतील. हां, आता आपण चहा पाणीवाले चहा पाणी सांगतो. नाही, भाजी त्याच्यामध्ये काय येईल? नुसती भाजीच येईल का? नुसता पालाच येईल का? त्याच्यामध्ये मिरची येईल, कोथिंबीर येईल, अद्रक येईल, लसूण येईल, आणखीन काय काय ते सगळं भाजीपालाचंच यासारख्या वस्तू येतील, यासारख्या इतर वस्तू येतील. समजत आहे का हे काय म्हणतंय ते? समाहार द्वंद्वाचं काय उदाहरण कळत आहे का हे? नुसतं म्हणलं मीठ भाकरी, नुसतं मीठ भाकर जर म्हणलं मीठ भाकर, तर नुसतं मीठ भाकरच खातो का आपण? नाही. समजा ठीक आहे, मीठ भाकर असेल तर त्यात थोडं तेलही टाकतो, हां, थोडं मिरचीही टाकतो. मीठ भाकर, हां, तेल असेल मध्ये, मिरची, आणखी काय असेल, मिरची असेल, काय जे असायचं ते असेल मध्ये, जे असेल ते इत्यादी वगैरे वगैरे. हे याला म्हणायचं समाहार द्वंद्व. पण मग तोच शब्द तुम्हाला कळला पाहिजे बरं का. परत तोच विषय कळल ना. बाजार हाट, बाजार हाट, ठीक आहे. पान पत्रवाळ, पान पत्रवाळ, पान पत्रवाळामध्ये नुसतं काय पाणी ते पत्रवाळीच राहते का? बाकीचं पण असतं ना खायचं. पालापाचोळा, पालापाचोळा नुसतं पालापाचोळाच असतो का? बाकीचं पण असतं. केर कचरा, ठीक आहे. हे काही जे उदाहरण आहेत, तर हे सगळे उदाहरण कशासाठी आहेत? समाहार द्वंद्व समासाचे आहेत. द्वंद्व समासाचे हे 3 उदाहरणं खरोखर कळले का सांगा? कारण याच्या एवढा सोपा समास कोणताच नाही आहे. अव्ययीभाव समास पण नाही आहे. आता कारण ज्याचा अव्ययीभाव वगैरे थोडासा कन्फ्युजन असेल त्यांची अडचण होऊ शकते, पण मात्र ते देखील नाही आहे. येते लक्षात? चला, बहुविरी घेण्याच्या आधी मला व्हिडिओ ऑन करा तुम्हाला सगळ्यांची. 1 मिनिटात, 1च मिनिट फक्त, जस्ट दिखेंगे सबकी मेंटॅलिटी. आणि तत्पुरुष समास आपण शेवटी घेणार आहोत. हां, गणिताचा पण क्लास होईल. समजत आहे का सर? अमोल सर, काही न समजण्या इतकं काही अवघड नाही आहे, एकदम इझी आहे. ठीक आहे. चला, आता बहुविरीही समास बघू आपण. बहुविरीही समास, समासाचा हा 4था प्रकार आहे, पण आपण बहुविरीही 3ऱ्या ठिकाणी घेतोय. बहुविरी समास. तुम्हाला सांगितलं मी, त्याचं हे सांगताना सांगितलं की बहुविरी म्हणजे काय? बहु म्हणजे अधिक, बहु म्हणजे जास्त, बहु म्हणजे अधिक, आणि व्रीही, व्रीही म्हणजे धान्य, धनधान्य, धनधान्य म्हणू आपण. मग ज्याच्याकडे धनधान्य जास्त आहेत तो काय असतो? बहुव्रीही असतो, म्हणजे तो शेतकरी असतो. म्हणजेच तो शेतकरी असतो. मला जर बोलायचं आहे, समजा आता मला माहिती आहे माझे कोकणातील मामा बहुविरी आहेत असं जर म्हटलं तर म्हणजे ते काय? शेतकरी आहेत असा त्याचा अर्थ होतो. विरी म्हणजे काय कळलं का? विरी म्हणजे धान्य, धान्य. ओके, धान्य असं त्याचा अर्थ होतो. आता याचं एक व्याख्याच तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही असं लिहू शकता की या सामासिक शब्दातील, या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसतात. मग दोन्ही पदे महत्वाची नसतात. त्या पदांशिवाय बघा, आता मी काय म्हटलं की
मी म्हणलं बहुविरी म्हणजे शेतकरी, हे आपल्याला तिसराच अर्थ कळलाय. बहु म्हणजे अधिक, धनधान्य म्हणजे हे धान्य, बहुविरी म्हणजे धान्य. मग अधिक धान्य आपण म्हणलं का असं? तर नाही, अधिक धान्य ज्याच्याकडे आहे तो शेतकरी, तो. येते का लक्षात? म्हणजे तिसऱ्याच शब्दाचा किंवा तिसराच काहीतरी अर्थ आपल्याला कळतो. हे दोन्ही अर्थ बाजूला होतात. त्या पदांशिवाय तिसराच अर्थ निघतो, तिसराच अर्थ निघतो. त्याला काय म्हणायचं? त्याला बहुविरी समास म्हणायचा. समजलं का बहुविरी काय? बहुविरी समास म्हणतात. समजत आहे का? उदाहरणार्थ जर मी घ्यायला गेलो इथं, मी म्हटलं अग्रबाहू हा शब्द येईल ना? हो बरोबर आहे. अग्रबाहू भरपूर याची उदाहरण, आपण भरपूर उदाहरण घेऊयाचे बहुविरी समासावर. अजातबाहू. मी म्हणलं नीळकंठ, नीळकंठ. आता नीळकंठ म्हणलं, नीळ म्हणजे काय? निळा. कंठ म्हणजे काय? गळा. ठीक आहे. मग आता निळा कंठ ज्याचा आहे तो कोण? महादेव. आपण महादेवाबद्दल बोलतोय. आपल्याला लगेच लक्षात येतं, निळा कंठ ज्याचा आहे तो महादेव. निळकंठ म्हणजे निळा कंठ, आपल्याला लगेच कळतं कोण? की महादेवाबद्दल बोलतो. तिसराच अर्थ निघतोय. याला म्हणायचं बहुव्रीही समास. बहुव्रीही समास याला म्हणायचं. बहुव्रीही समासाचं कळत आहे का? समजत आहे का? मला सांगा. तुमचे लाईक येत नाहीत म्हणजे तुम्हाला समजत नाही असं मला वाटायला लागले. आता उदाहरण दिल्यावर थोडं आणखी स्पष्ट होईल. उदाहरणं येऊ द्या, आणखीन स्पष्ट होईल. थोडं स्पष्ट होत असेल तुम्हाला. मॅडमला ते बघा उदाहरणं आठवले त्यांच्या शाळेतले. वक्र. येस मॅम, येस. वक्र म्हणजे वाकडे आहे तोंड ज्याचे तो कोण? गणपती. ओके. आता ह्या बहुव्रीही समासाचे उदाहरण घेऊया आपण. चालते ना? किंवा एक वाक्य घ्या उदाहरण, असं याच्यासाठीच एक उदाहरण घ्या ते प्रकार घेण्याच्या आधी. की उदाहरणार्थ समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. आता इथं अंडरलाईन केले समजा तुम्ही, हे पितांबर. तर हे कर्मधारी बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे असं आपण म्हणतो. आता पितांबर म्हणजे आता ज्याला माहिती आहे त्यांना माहिती आहे, ठीक आहे. पण माहीत नसेल तरी काय हरकत नाही. तर पितांबर या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती नाहीये. मग पितांबर, पिवळे. अंबर म्हणजे काय? कपडे. पिवळे आहेत अंबर किंवा कपडे ज्याचे असे ते कोण? यांना पितांबर म्हणजे विष्णू यांचं नाव हे पितांबर असं आहे. येते का लक्षात? आणि या बहुव्रीही समासामध्ये बघा, कुठलाही बहुव्रीही समास घ्या, कुठलंही, याच्यामध्ये विशेषण पण असतं आणि नाम पण असतं. हे विशेषण आहे आणि नाम पण आहे. ठीक आहे. याचे आपण 4 उदाहरण प्रकार आहेत, ते प्रकार पाहूया आपण. पहिला प्रकार आहे याचा तर विभक्ती बहुव्रीही समास. दुसरा आहे नन्न बहुव्रीही समास. तिसरा आहे सह आणि चौथा आहे
प्रादी बहुविरी समास. तर ह्या विभक्ती बहुविरी समासामध्ये जेवढ्या विभक्ती आहेत आपण जे पाहिल्यात, तर त्या जवळपास 6 विभक्त्या किंवा 6-7 विभक्ती या बहुविरी समासाचे प्रकार आहेत. पण तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला काही जायची गरज नाही. जे शेवटची विभक्ती आहे संबोधन, ही इथं लागू होत नाही, ह्या विभक्ती याच्यामध्ये येत नाही ती. पण विभक्ती बहुविरी समासामध्ये आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की उदाहरणार्थ मी जर म्हणलं लक्ष्मीकांत, विभक्ती आपण शिकले, विभक्तीबद्दल काय अडचण नाही ना, आपण कालच शिकली विभक्ती. ओके, लक्ष्मीकांत जर मी असा शब्द घेतला तर तुम्हाला लक्ष्मीचा आहे जो कांत, म्हणजे नवरा, लक्ष्मीचा आहे जो कांत. याच्यामध्ये बघा लक्ष्मीचा, आता इथे हे चा आहे, चा आलंय म्हणजे हे षष्टी विभक्ती आहे. मग त्याच्याहून त्याचं या समासाचा प्रकार पडतो की षष्टी विभक्ती बहुविरी समास. पण तेवढं डिटेल आपल्याला काही घेणं नाहीये. लक्ष्मीचा आहे कांत जो कांत, तो कोण असतो, कोण आहे तो? लक्ष्मीकांत कोणाला म्हटलं जाते? महादेवांना? विष्णू. लक्ष्मीकांत विष्णू. हे आलं का लक्षात? उदाहरण आणखी एक दुसरं उदाहरण घ्या याचं विभक्तीचं. एक झालं समजा, तर दुसरं एक उदाहरण घ्या. गजानन. आता गजानन, आता बघा परत एक आहे हा लक्ष्मी. आता हे जे विभक्तीचं आहे ना, विभक्ती बहुविरी समासामध्ये त्या शब्दाची आपण कसा विग्रह करतो किंवा कशी विभक्ती देतो, विग्रह कसा करतो, त्यावरूनही प्रकार बदलतो. हा, आणि असं येणार किंवा असा प्रकार बदलणार तुम्हाला परीक्षेला येणार नाही. ठीक आहे. गजानन, गजाचे आहे आनंद ज्याचे तो, गजाचे आहे आनंद, गजाचे आहे आनंद. आता बघा मॅडमनी म्हणलं ज्याचे, मी म्हणलं ज्याला. ज्याचेच बरोबर ना. गजाचे आहे आनंद ज्याला तो. म्हणजे दोन विभक्ती आहेत. नाही, ज्याची नाही येणार ते, इथं ज्यालाच येईल. गजाचे आहे आनंद ज्यालाच येईल ना, ज्याला म्हणजे गणपतीला. ज्याचे म्हणलं तर परत तेच झालं. इथे ज्याचे म्हणलं, आणि ही कोणती आली मग इथं? ज्याला म्हणलं तर ही आली द्वितीय, नाही चतुर्थी आली. ओके, चतुर्थी येते लक्षात घ्या. प्राप्त धन, मी जर म्हणलं प्राप्त धन, प्राप्त आहे धन ज्यास तो, सला नाते वाचलं तर ते काय होईल? प्राप्त आहे धन ज्यास तो. ठीक आहे, येते का लक्षात? बरं याचं विभक्तीचं येते का लक्षात? आपण अशी अनेक उदाहरणाची घेऊ शकतो. घ्यायची का उदाहरण विभक्तीची आणखी? का पुढलं नन्न बहुविरी विभक्तीचा कालचा तासाचा व्हिडिओ टाका ना, मी ॲब्सेंट होते. आहे ना मॅम, आपल्या ॲपवर आहे बघा, तो खूप छान दिसतोय तो व्हिडिओ, बघा ना. ओके सर, थँक्यू. आहे तो ॲपवर आहे. हा बोला सर. हॅलो सर. सरजी बोला. म्हणलं प्राप्त धन, याच्यातून तिसरा अर्थ कोणता प्राप्त होतोय? प्राप्त धन, प्राप्त आहे धन ज्यास तो. कुबेर म्हणा तुम्ही त्यांना जे बी म्हणता येईल ते म्हणा, काही विषय नाही. ठीक आहे, काही म्हणू शकतो आपण. प्राप्त धन, प्राप्त आहे धन ज्यास तो. वाटले धीरूभाई अंबानी म्हणा, नाही त्यांना नाही म्हणा, हे मुकेश अंबानी म्हणा, ऑलरेडी प्राप्त आहे धन त्यांना. ठीक आहे. बरं, आता हे नन्न बहुविरी समास आपण बघूया. नन्न बहुविरी समास एकदम सोपा आहे, एकदम म्हणजे एकदम इझी आहे. या शब्दामध्ये या समासाचा इथे लिहूनच घ्या. अन न नी असे नकार दर्शवणारे शब्द, नकार दर्शवणारे
नारे पद पहिले असते, पहिले असते. वाक्यरचना इकडे तिकडे झाली, पण उदाहरणार्थ जर मला घ्यायचं असेल तर मी असं घेऊ शकतो की मी म्हटलं तुम्हाला की निर्धन निगेटिव्ह, नन्न म्हणजे काय निगेटिव्ह म्हणा तुम्ही, निगेटिव्ह म्हणलं तरी चालते, पण अन न नि. निर्धन म्हणजे काय अनन्य, निघून गेले आहे धन, बरोबर की नाही, निघून गेले आहे धन, निर्धन. त्यानंतर अनन्य म्हटलं मॅडम, किंवा तुम्ही म्हणा अनेक म्हणा, किंवा तुम्ही म्हणा अवय म्हणा, अव्यय. त्यानंतर निशब्द म्हणा, हे शब्द निशब्द हे कशाचे उदाहरण आहेत, अनादी किंवा नपुंसक, हे सगळी उदाहरण कशाचे आहेत, नन्न बहुविरी समासाचे. नकार दर्शवणारे शब्द आले आधी, नकार दर्शवणारा पद जर आधी आलं तर त्यांना काय म्हणायचं, नन्न बहुविरी समास म्हणायचं. राहील का लक्षात हे? चौथा आहे आपला सह. बघा सुरुवातीला त्या शब्दाच्या सुरुवातीला जो उपसर्ग आहे तो स किंवा सह जर असेल तर तो सहबहुविरी समास, त्याला म्हणायचं. इतका सोपा हा समास आहे. उदाहरणार्थ जर तुम्हाला घ्यायचा असेल, कळते का, सह हे उपसर्ग येऊन सामासिक शब्द तयार झाल्यास त्याला काय म्हणायचं, सहबहुव्रीही समास. जास्त काही खोलात जायची गरज नाही. ह्याचे उदाहरणं घ्या, सहबहुव्रीही समासाची उदाहरणं सांगा बरं तुम्ही. नेटचा प्रॉब्लेम झाला बघा, नेट गेलं. पावसाचं वातावरण आहे ना. आवाज येतोय का? आवाज येतोय का? प्लीज सांगा. आवाज येतोय का? आवाज आता आहे का? आता आहे का आवाज व्यवस्थित? बघा, परा, अप, दूर, सु आणि वी हे उपसर्ग लागून जर सामासिक शब्द बनला तर तो असतो प्रादिभुवीर समास. बरं, आता ह्या तीन समासामध्ये जे तीन समास आपण शिकले त्या तीन समासामध्ये काही अडचण आहे का सांगा. मी तुम्हाला आपला जो आता आपला तिसरा प्रकार, जो दुसरा प्रकार आहे तो आपण घेतोय. तुम्हाला सांगितलं की हा जो बहुव्रीही समास आहे तर या समासामध्ये विशेषण असतं, बरोबर ना. या समासामध्ये काय असतं, विशेषण असतं. दोन समासामध्ये शक्यतो नाम असतं, कधी कधी विशेषण पण येतं, पण शक्यतो नाम असतं दोन मध्ये.
आणि क्रिया आपल्या अव्ययभावामध्ये क्रियाविशेषण अव्यय असतं. चला घ्यायचं तिसरा आपला जो शेवटचा प्रकार आहे तो. हो सर, चालू करा. ओके, बरं, या समासावरले काही प्रश्न आहेत, ते प्रश्न तुम्हाला मी घेतो, बघू कोण कोण सांगू शकते उत्तर. झालेत याच्यावरच घेतो बरं का. सर प्रादिभौरीची उदाहरणं सांगा ना. सांगितलं नाही का? नाही सांग. उदाहरण नाही सांगितलं. अरे यार, मग ओके, सॉरी बरं का. प्रादिभौरी मला वाटलं सांगितलंच काय की ते. वाक्य सांगितले फक्त. ओके ओके सर, जे काही उपसर्ग लागत आहेत. ओके ओके सर, ओके ओके, एवढं लिहून घ्या. 2-4 उदाहरण घेऊन घ्या. हो हो, नंतर घ्या चालू करा सर. घ्या ना, घ्या ना. हे घ्या, प्रादिभौ मध्ये प्राज्ञ, प्राज्ञ, सुलोचना, सुलोचना हा प्रादिभौरी समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर आहे विराग, विरागी, प्रहार, प्रहार, पराजय, पराजय म्हणू शकतो, पराजय, की दुर्गुणी, दुर्गुणी, हे सगळी उदाहरणं. प्रा म्हणजे काय, प्र म्हणजे काय, प्रादी म्हणजे, अरे गेलं बघा, रेंज गेली, रेंज गेली, रेंज गेली. येतोय का आवाज? येतोय? स्क्रीन गेली. ठीक आहे, आवाज येतोय का मला सांगा एकदा, कोणतरी थंब देऊन. आवाज येतोय का? प्लीज सांगा बरं मला. रेंज गेली. रेंज गेली ना पावसामुळे. हा, असं काही करावं लागेल. पण ते कोणतं आहे? तिथं 2-3 आहेत. बघ माय बंद करून खायला. हवा चाललाय हो. दिसते का ना? दिसत आहे का? आपण ब्रेक घेतला नव्हता ना तुम्हाला, मध्ये ब्रेक घेतला नव्हता ना, त्याच्यामुळं ना हे नॅचरली ब्रेक भेटला. थोडा पाऊस सुरू आहे त्याच्यामुळं. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं विचारतो, फक्त तुम्ही सांगायचे ते. फळावर लिहिलं होतं सर, काहीच समजलं नाही, दिसत नव्हतं, आवाजही नव्हता. परत एकदा सांगतो मॅम. हो सर. बघा, उदाहरणं जी दिली होती तुम्हाला मी, प्रादिभौरी समासाची होती. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण होतं प्राज्ञ, दुसरं उदाहरण होतं सुलोचना. दिसत आहे का? तुमचे व्हिडिओ बंद झाले. दिसत आहे का? सुलोचना. त्यानंतर कोणता सांगितला होता? निर्धन, दुर्गुणी,
दुर्गुणी, विरागी, विरागी. हे आणखी मॅडमने काहीतरी 1-2 सांगितले होते उदाहरण, ते पराजय. ओके. आता बघा एक मी उदाहरण देतोय, म्हणजे आपले हे 3 मधले 3 प्रकार. विशेषण, विकल्प. सर ते निर्धार आहे का? हा, निर्धन मॅम. ओके. बघा जर मी म्हणलं की सर ते नत्र बहुव्रीही समासमध्ये येऊन गेले आहेत ना? येतात, दोन्ही कुठं येतात, काही नाही. नन्न मध्ये पण येतात ते. ओके, इकडं पण येतात. ठीक आहे. जर नन्न मध्ये आला तर तिथं मग हे प्रादी म्हणणार नाही, तिथं प्रादी हा पर्याय नसेल. ओके मॅम. तत्पुरुष घ्या सर. तत्पुरुष. हा, तत्पुरुष घेतो. तत्पुरुष घेण्याच्या आधी आपण एक याच्यावर 2-3 प्रश्न घेऊया. की मी म्हणलं दिवाळी दसरा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? द्वंद्व सर, द्वंद्व. द्वंद्व. इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व नाही हो, चुकले बघा तुम्ही. वैकल्पिक द्वंद्व. तो समाहार द्वंद्व येईल ना, समाहार. समाहार द्वंद्व येईल ना. बरं, दुसरा एक आणखी. एवढे टीप मध्ये उपप्रकार पण विचारले जातात का फक्त मेन प्रकार विचारले? हा, मेन विचारले जातात, पण एखाद्या वेळेस आता आपण शिकलोय म्हणून घेतलं मी, काही नाही बघितली. ठीक आहे. जर मी म्हणलं अजर अमर, हे आम्ही घेतलं, आपण घेतलंय का त्यात नाही ना? अजर अमर. हे सांगा बरं, अजर अमर कुठल्या प्रकारचा समास आहे? हॅलो सर, मेन समासापैकी सांगा. हा बोला सर. बोला ना सरजी. अरे सर, वाक्य टाकून पहा बरं, वाक्य असं वाक्य सांगा. दिवाळी दसरा हे वाक्य टाकून अधोरेखित करा. दिवाळी दसरा तुम्ही सांगा ना एखादं वाक्य. असं वाक्य सांगा बरं, कारण दिवाळी दसरा दोन्ही शब्द महत्वाचे आहेत ना दिवाळी दसऱ्यामध्ये. हो ना. दिवाळी आणि दसरा असं होईल ना, इतर द्वंद्व. बरोबर ना, द्वंद्व तर आहे ना, हा द्वंद्व आहे. आणि दिवाळी दसरा आपण असं म्हणत नाही का, दिवाळी दसरा वगैरे वगैरे नाही म्हणत ना. दिवाळी आणि दसरा नाही म्हणत ना, नाही म्हणत. ते प्रॉपरच येते ना दोन्ही पण. ओके ओके, बरोबर सर. दिवाळी आणि दसरा. सर हा समाहार द्वंद्व समास आहे ना? समाहार नाही, बरोबर आहे. ओके. नाही, इतर द्वंद्व होईल. यस यस यस. ओके सर, बरोबर आहे. इतर येतच आहे बरं का. दिवाळी दसरा होळी आपण असं, सणवार असं असेल तर ते येतं सर. हा, सणवार असेल तर तो वगैरे वगैरे. सणवार असं असेल. यस, एकदम बरोबर. सणवार असेल तर तो मात्र समाहार, बरोबर ना सर? सण वार वगैरे वगैरे आपण म्हणू शकतो. आणखीन त्याच्यामध्ये ऍड, पण दिवाळी आणि दसरा हा बरोबर आहे, हे बरोबर आहे. भाऊ बहीण हे अजर अमरचं काय सांगितलं? द्वंद्व तर आहे, पण कोणता आहे? सणवार असेल तर तो समाहार असतो का? हा, नाही अजर अमर द्वंद्व येणार. हा कोणता येईल? हा वैकल्पिक येईल सर. अजर किंवा अमर, अजर किंवा अमर येईल. ठीक आहे, अजर किंवा अमर. नाही, नन्न नाही, हा येईल वैकल्पिक द्वंद्व. अजर अमर हा वैकल्पिक द्वंद्व. अजर किंवा अमर, बरोबर ना? अजर अमर हे शब्दामध्ये थोडं आपल्याला थोडासा विचार करावा लागेल बरं का. आणि हे कधी येईल तुम्हाला? जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर. नाही सर, मला नाही तसं वाटत. नत्र बहुव्रीही समाजात येऊ शकतो. काय काय? नाही मॅम, हे वैकल्पिक द्वंद्वच आहे. ठीक आहे. एका सरांनी सांगितलं, उत्तर बदललं म्हणून तसं काही नाही आहे. मला ते अंडरस्टँड झालं नव्हतं श्रंगारे सरांनी, पण हे वैकल्पिक
सर. वैकल्पिक द्वंद्वच आहे. तुम्हाला मान्य करायचं नसेल तर नका करू, तुम्ही परत स्टडी करा, पण हे वैकल्पिक द्वंद्वच आहे. ठीक आहे. आणखीन एक सांगतो तुम्हाला, एक घेतो, हे मागं आलेले घेतो बरं का मी, तो आपलं झालंय म्हणून घेतोय. गुरु शिष्य हा समास द्वंद्व मधला आहे. हा द्वंद्वच आहे, पण द्वंद्वच आहे, पण द्वंद्व मधला कुठला प्रकार आहे? हा गुरु आणि शिष्य कोणता प्रकार आहे सर? अजरामरची फोड करा. अजरामर. ओके. अजर आणि कोणता समास आहे ते? अजर किंवा अमर, ते होतो वैकल्पिक द्वंद्व. गुरु शिष्य, गुरु आणि शिष्य. ओके, ठीक आहे. आता आपण तत्पुरुष समास घेऊया आणि पुढे जाऊया, चालेल ना? तत्पुरुष समासाचे 6-7 उदाहरण आहेत, प्रकार आहेत. कळलं का मॅम? नाजिया मैम, आपका माइक म्यूट कर दो प्लीज. नाजिया मैम, लिहा तत्पुरुष समास. सर, गुरु किंवा शिष्य इतरेतर द्वंद्व आहे का? नाही, गुरु आणि शिष्य. इतरेतर, गुरु किंवा नाही, गुरु आणि शिष्य इतरेतर समास. गुरु आणि शिष्य, गुरु किंवा नाही, किंवा म्हणलं वैकल्पिक. आता तत्पुरुष समास लिहून घ्या एक वाक्य. ज्या समासातील इतरेतर, ज्या समासातील तत्पुरुष समासामध्ये कोणतं पद महत्वाचं असतं? दुसरे पद महत्वाचे असते. व अर्थाच्या दृष्टीने विग्रह करताना गाळलेला शब्द ऍड करावा लागतो. मराठीमध्ये इंग्लिश लिहिणं योग्य नाही. त्या समासाला म्हणायचं कोणता समास? तत्पुरुष समास म्हणायचं. तर उदाहरणार्थ जर मी म्हणलं तोंडपाठ, तोंड आणि पाठ. मी दुसरं उदाहरण जर घेतलं महादेव, महान असा देव. बघा, या समासामध्ये हे जे शब्द आहे ना, नाम असतात, नाम, आणि नंतर इथं विशेषण पण येतात. कर्मधारय समासामध्ये विशेषण नाम असं ते असतं.
त्यानंतर अनिष्ठ, अनिष्ट, अनिष्ट. गडबड तुमची झाली असेल कुठं. ते नन्न, प्रादी, हां, तिकडून हे सगळी तासवर आता हे आलं ना, आता ती अन्नकडे जाईल ना, किंवा नन्नकडे जाईल आणि ते प्रादीकडे जाईल. तसं ते तुम्ही ना ते डोक्यात घेऊ नका. तिथं पर्यायामध्ये तुम्हाला ते देणारच नाही, कन्फ्यूज करणार पर्याय. ओके. अनिष्ठ, नाही इष्ट ते, हे असे काही उदाहरणं आहेत. नाही इष्ट ते. आपल्यापेक्षा त्यांना मोठी काळजी आहे. एक मग अनिष्ट जे आहे हे नन्न बहुविरी समासामध्ये येईल का? येऊ शकतं. यस, येऊ शकतं, येऊ शकतं. ठीक आहे.